पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील व माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्याशी संबंधित धाराशिव चोराखळी येथील साखर कारखान्याची तब्बल 1 कोटी 10 लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार मागील वर्षी घडला होता। फसवणूक करणाऱ्यांनी अमर पाटील यांचा फोटो डीपीला ठेवला होता। बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला लावत त्यांना गंडा घालण्यात आला। यामध्ये पंढरपूर येथील 3, हरियाणा, आटपाडी आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका आरोपीला पकडण्यात आले। यापैकी 3घांना पुण्यातील लॉजवरून ताब्यात घेण्यात आलं होतं। पुढे त्या आरोपींना जामीन मिळाला, पण आजपर्यंत ऑनलाईन फसवणूक केलेले मात्र आज तागायत धाराशिव कारखान्यात मिळाले नाही। मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं। माझी मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती अशी आहे की माझ्या स्वतःच्या कारखान्याची 1 कोटी 10 लाख रुपये गेल्यानंतर 1 तासात आम्ही सायबरला नोंद केली। FIR 2 तासात झाली। 1 कोटी 10 लाख रुपये 8 खात्यावर गेले होते, तिथून जवळजवळ 850 खात्याला गेले। आज 1 वर्ष झालं, परंतु मला 1 रुपया अजून परत मिळाला नाही। अरेस्ट झाली त्या लोकांना ज्यांनी ह्यात फ्रॉड केला, त्यांना जामीन पण मिळाला, कोर्टाने जामीन दिला आणि आता ते सुटले। पण माझे अजून 27 लाख रुपये त्या ठिकाणी होल्ड झालेत आणि त्याची तक्रार देऊन सगळं गोल्डन आवर आज 1 वर्ष झालं साहेब व्याज बँकेला भरतोय आणि त्याचे पैसे मिळत नाहीत। ह्याची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये योजना केली पाहिजे आणि हे माझ्यासारख्या अनेकाला त्या ठिकाणी होतंय। गोल्डन आवर 1 तासात साहेब तक्रार होऊन देखील आणि एक विधिमंडळात सदस्य असताना जर ही अवस्था असेल तर सामान्यांना याबद्दल शंका येते। आणि हे जे आरोपी आहेत हे राजरोज आज त्या ठिकाणी फिरतायत, त्यांची केसेस रिओपन करून यांना पुन्हा आज जेलबंद केल्याशिवाय ह्या वसुली होणार नाहीत आणि जोपर्यंत पैसे वसूल होत नाहीत तोपर्यंत जामीन होणार नाही। असे जर आपण कायद्यामध्ये काही सुधारणा केली तर ही लोक त्या ठिकाणी सुटणार नाही, नाहीतर जामीन घेतात, पुराव्याअभावी लगेच जामीन होऊन ते सुटतात। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्या संदर्भात महत्त्वाचं अवेअरनेस आहे। आता जसं तुमची केस मला पूर्ण माहिती नाही, पण साधारण या केसेस अशा होतात की तुमच्या अकाउंटंटला कोणीतरी फोन करतं, तो सांगतं की साहेबांनी तात्काळ इतके पैसे जमा करायला सांगितलेले आहेत। अकाउंटंट व्हेरीफाय करत नाही, तो त्या अकाउंटला पैसे करतो आणि तिथनं मग वेगवेगळ्या अकाउंटला ते पैसे जातात, इतक्या अकाउंटला जातात आणि देशभरात चालले जातात आणि मग तिकडनं विदेशात चालले जातात। आता जर तुम्ही सांगितलं की 2 तासात 850 अकाउंटला गेले, त्याच्या पलीकडे आता माझ्याकडे तुमच्या केसची माहीत नाही, त्याच्या पलीकडे अजून 1600 अकाउंटला परदेशात ते गेले असतील। त्यामुळे हा प्रश्न आहे, याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता आपण जवळपास सगळ्या बँक ज्या आहेत या आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतल्या आहेत। आत्तापर्यंत त्या नसल्यामुळे एकेकाला आपण कळवत आणि त्यांनी होल्ड करतपर्यंत त्या बँकेतनं दुसऱ्या बँकेत गेलेला असायचा। म्हणजे एखादा साप जसा पळावा तसं हे पळतं आणि आपल्याला त्याच्या मागे धावावं लागतं। तर आता ती कॅपेबिलिटी आपण तयार केलेली आहे। दुसरं आपल्या केसमध्ये आपण जे सांगितलं अशा प्रकारचे जे आरोपी, ठीक आहे कोर्टाने त्यांना जामीन दिला असेल, पण तरी पुन्हा तपासण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोक हे मोकळे फिरणार नाहीत, याबद्दल कारवाई केली जाईल। पुढचा प्रश्न क्रमांक 8 7